सज्ज होतो आणि जे विकेट्स हवे होते ते विकेट्स इथे मात्र विजयने प्रस्थापित करून दिले. समीर स्पोर्ट्स पिंपळगाव आयोजित समीर स्मृती चषक 2025 हा थरार आपण पाहतोय. भिवंडी इमर्जिंग असोसिएशनच्या नक्की सर्व खेळाडूंना एकत्रित आणण्याचं एक कार्य आपण पाहतोय आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे मनोजदादा भोईर जे नक्कीच भिवंडी इमर्जिंग असोसिएशन संघाचे सदस्य देखील आहेत आणि खऱ्या अर्थाने इथे मात्र त्यांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आणि ही पहिली स्पर्धा आहे खरं तर भिवंडी इमर्जिंग असोसिएशनच्या माध्यमातून आणि पहिली सुरुवात इथे मात्र दमदार होताना पाहायला मिळते यात मात्र शंका नाही आहे कारण की तितकीच चांगलं असं हे क्रीडांगण खेळपट्टीचा विचार केला तितकी चांगली ही खेळपट्टी इथे मात्र उभारण्यात आली आहे आणि ऐतिहासिक क्रीडांगण आहे. नेहमीच इथे मात्र मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहत असतो. हो दांडी दांडी गोल यू मिस आय डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. विकेट क्रमांक 3 मधाच्या आतमध्ये फलंदाज होतोय बाद. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आता मात्र बाद होतोय कारण की असं वाटलं होतं की सुरुवात चांगली राहिली. 15 धाबा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या परंतु त्यानंतर विजयने 2 विकेट घेतल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आकाशला आपण पाहिला आणि आकाशने पहिल्या चेंडूवरती इथे मात्र विकेट्स संपादित करून दिल्या आणि आता मात्र नवीन बाटामध्ये आतमध्ये यश दाखल होतोय. यश इथे मात्र सज्ज असेल. यश 6 चेंडू बादची लिडिंग एज बॅक टू बॅक दुसरा झटका तू चल मे आया अशी परिस्थिती मध्ये आतमध्ये फलंदाज यश 0वरती बाद. पुढील मॅचच्या टॉस साठी बालाजी स्पोर्ट्स आणि त्यांच्या अगेन्स्ट मायरा 11 दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी सज्ज. जरा इनिंग ब्रेक मध्ये आपला संघनायक टॉस साठी असणं गरजेचं आहे या गोष्टीची आपण नोंद घ्या. विनंती असेल मायरा 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट बालाजी स्पोर्ट्स आपण सज्ज राहा. आपण लगेचच इनिंग ब्रेक मध्ये टॉस देखील करणार आहोत. वरती आता मात्र 4 विकेट्स आपण पाहतोय. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आता मात्र गोलंदाज आकाशला आपण पाहतोय. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती करण दाखल होतोय. त्याच्या अगेन्स्ट गोलंदाज आकाश राईट मोर द विकेट ना. हो हव्या द बॉडी चेंडूला पिच केलं होतं आणि ऑफस्टिकच्या बाहेर पंच आमच्याकडे वळत असताना हा वाईटचा लगेच इशारा येतोय. अवांतरच्या स्वरूपाने इथे ही पहिली धाव आणि या स्पर्धेतील पहिला वाईट देखील आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट हॅट्रिक जरूर इथे मात्र संपादित करेल का हे देखील पाहावं लागेल कारण की बॅक टू बॅक 2 विकेट्स त्याने प्रस्थापित केलेत. हो परफेक्टली यॉर्कर चेंडू होता त्याला सन्मान दिलाय पुश केलाय. पुश करो खुश रहोची भूमिका साकारली मधाच्या आतमध्ये आणि तत्पूर्वी ही एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाईल आणि एका धावेच्या मधीन धावसंख्या धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती. ज्या धाबा सुरुवातीच्या 2 षटकामध्ये आल्या होत्या त्या धाबांना इथे मात्र ब्रेक लावण्याचं कार्य गोलंदाज आकाशने केलं. विजयने जसे 2 विकेट्स घेतले त्याच्यानंतर मात्र पूर्णपणे बॅकफुटला जात असताना मधाच्या आतमध्ये स्वागत बिल्डर्स असंघ आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक करावा लागेल. ओ फटका दमदार आहे. उंची जास्त आहे लांबी कमी डाऊन द बॉल 2 क्षेत्ररक्षक येतात. ओहो चुकीची इथे मात्र कॉलिंग पाहायला मिळाली. असं वाटलं की दोन्ही क्षेत्ररक्षक पोहोचले देखील होते आणि चेंडू पर्यंत नजर देखील होती परंतु तो घेईल की मी घेऊ नक्कीच त्यांच्यामध्ये कुठेतरी चुकीचा कॉल झाला आणि त्या अनुषंगाने हा झेल पूर्णपणे जमिनीला दान झाला. मायरा 11 संघाचे संघ मालक देखील सज्ज होतात
सन्मान्य मयूरजी पाटील साहेबांना विनंती असेल पण या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. हो बॅटची लिडिंग एज आहे. आता मात्र यष्टी रक्षक थोडीशी दूर होते त्या अनुषंगाने या चेंडूच्या मेरिट पर्यंत पोहोचले नाहीयेत आणि त्या अनुषंगाने इथे मात्र ही एक धाव फलकावरती जोडली झाली. या षटकामध्ये भरपूर काही घडलंय. सुरुवातीला आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 विकेट्स गेले, वाईट आला, त्याच्यानंतर पुनश्च झेल ड्रॉप देखील झाला होता आणि त्या अनुषंगाने धावसंख्या धावफलकावरती 27 धावा धावफलकावरती. अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. हो बॅटची लिडिंग एज आणि आता मात्र कुठलीही चुकी होणार नाहीये. चांगला झेल इथे मात्र टिपला यष्टी रक्षकाने. फलंदाज फेल. करण देखील इथे बाद झाले. खरं तर 2 चेंडू त्याने फेस केले, बिगिट करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु गोलंदाज आकाशचं कौतुक करावं लागेल. 3 विकेट्स या षटकामध्ये त्याने प्रस्थापित केले. फक्त धाबा खर्च केल्या त्या म्हणजेच 5 धाबा खर्च केल्या, 3 विकेट्स घेतले महत्वाचे आणि आता मात्र अंतिम एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 3 षटका